बावनकुळे साहेब, अमरावती महापालिकेची निवडणूक झाली आणि भाजप कार्यकर्त्यांचा अनुभव आहे की मित्र पक्षातील काही लोकांनी आणि भाजपमध्ये काही नेत्यांनी विरोधात काम केलं. नाराजी आहे नवनीत राणा यांच्या विरोधात. अमरावतीमध्ये जे उमेदवार पराभूत झाले त्यांची नाराजी आहे, पण निवडणुकीचं विश्लेषण करावं लागेल की कुणी कोणी विरोधात काम केलं, कुणामुळे कुणाच्या सीट पडल्या याचं विश्लेषण करू. त्यांनी तक्रार दिली आहे, पराभूत उमेदवारांनी तक्रार दिली आहे, त्यांनी मागणी केलेली आहे कारवाईची. पण आम्ही याकरता एक टीम पाठवणार आहोत आणि टीम पाठवून त्याचा सर्वांचं म्हणणं ऐकून घेणार आहोत. मुंबईमध्ये अडीच वर्ष महापौर व्हावा अशा प्रकारची मागणी शिवसेनेकडून केली आहे. मागणी आहे की योग्य पटल जे आमचं माननीय देवेंद्रजी आणि आमची कोर कमिटी आहे त्यावर चर्चा होईल. सिंधुदुर्ग येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये दोन्ही राणे बंधू एकत्र आलेले आहेत. ठीक आहे ना, शिवसेना भाजप युती आहे त्याला चांगला आहे. महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती होते आहे, अनेक ठिकाणी होते आहे, त्यामुळं चांगले संकेत आहे. महापालिकेच्या पराभवानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताना चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहे. अजित पवार यांनी आज शरद पवारांची भेट सुद्धा घेतलेली आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी असं नाना पटोले यांनी मागणी केलेली आहे. जुनी कॅसेट आहे ती नाना पटोलेची. जे 200 मतांनी हारले होते तेव्हा ते असेच बोलले होते, आताही निवडणूक हारले तसेच बोलतात. नवनीत राणा यांना पक्षातून बाहेरच्या सांगितलं मी आता. सीएम डावोसला जातात मात्र गुंतवणूक येत नाही अशा प्रकारचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. झोपून उठलं त्यांना तेच काम आहे, आरोप करायचा. वस्तुस्थिती अशी आहे की देशातला सर्वात जास्त गुंतवणूक असणारा महाराष्ट्र होतोय आणि महाराष्ट्रामध्ये मागच्या डावाच्या दौऱ्यामध्ये 17,50,000 कोटी रुपयाची जी गुंतवणूक झाली त्यापैकी बऱ्यापैकी एमओयू हे क्रियान्वित झाले आहे. त्यामुळं चांगल्या पद्धतीचं इन्व्हेस्टमेंट आहे, चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट होते आहे, चांगल्या पद्धतीचं इंडस्ट्री येत आहे. मी स्वतः महसूल मंत्री म्हणून कितीतरी जागा या वर्षभरात दिल्या आहेत इंडस्ट्रीला, इमारतीला जागा दिल्या आहेत. त्यामुळे जेवढ्या जागा महसूल मंत्री म्हणून मी दिल्या आहेत, सरकारने दिल्या आहेत, देवेंद्रजींनी दिल्या आहेत, आमच्या सरकारने दिल्या आहेत. या जागा बघता त्या ठिकाणी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होत आहे तेव्हा जागा आम्ही एवढ्या अलॉट केलेल्या आहेत. आता हरेगाव मळ्यामध्ये आम्ही 4,000 एकर जागा देतोय हायड्रोजन प्रकल्पाकरता. इथे आता नागपूरमध्ये कोल गॅसिफिकेशन प्लांटच्या जागा देतोय. इंडस्ट्रियल प्रपोजल आहेत, इन्व्हेस्टमेंटचे प्रपोजल आहेत. एमओयू जे झाले होते ते क्रियान्वित होणार आहे. पण उद्धव ठाकरेचं 2.5 वर्ष आणि आमचं 1 वर्ष एवढा जरी आपण ताळमेळ केला तरी तुम्हाला जास्त येईल.